उत्तर प्रदेशमधील सहारनपूर या ठिकाणच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एक 19 वर्षांची पोरगी पोहोचली. तिच्यासोबत तिची मावशी होती. या पोरीच्या हातात एक कागद होता. या कागदावरती या कलेक्टर साहेबांसाठी एक विनंती लिहिलेली होती आणि तिच्या वडिलांविषयी तक्रार पण होती. त्यावेळेला त्या कलेक्टर साहेबांनी हातातला तो कागद घेतला, वाचायला चालू केलं. पोरीच्या तोंडाकडे बघितलं, तिच्यासोबत आलेल्या तिच्या मावशीच्या तोंडाकडे बघितलं आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका पोलिसाला हा कागद दाखवला. पोलीस हैराण, कलेक्टर साहेब हैराण. या कागदामध्ये असं लिहिलेलं होतं की या मुलीचा वडील, जो की 50 वर्षाचा अमर नावाचा व्यक्ती आहे, हा या पोरीचं लग्न होऊ देत नाही. या मुलीला लग्न करायचं आहे, पण तो अजिबात लग्न करे नाहीच. सगळ्या आता त्या एरियामध्ये बातमी पसरली. तिथं असलेले रिपोर्टर त्या पोरीपाशी येऊन तिच्या तोंडापुढे माईक धरून विचारायला लागले, काय झालं, कशापाय काय झालं. त्याच्यानंतर त्या पोरीने जे कारण सांगितलं आणि जे सांगितली गोष्ट, आता त्या सगळ्या गोष्टीचा पोरीने उलगडा करायला चालू केला. नक्की आता या सगळ्या गोष्टीचा उलगडा करायला चालू केला. या पोरीने काय सांगितलं नेमकं, की तिचा वडील का लग्न करून देत नाही तिला, पूर्ण गोष्ट सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. 19 वर्षांची पोरगी तिच्या वडिलापाशी जाते. तिच्या आईचं निधन 3-4 वर्षापूर्वी झालेलं होतं. ज्यावेळेला तिच्या आईचं निधन झालं त्यावेळेला हिचं वय 15 वर्ष होतं. पोरगी मोठी व्हायला लागली होती. त्याच वेळेला आईचं निधन झालं. तिला कोणी समजावणार नव्हतं की काय करायचं काय नाही. तिचा वडील दारू पियायचा. दारू पिऊन पिऊन त्याने स्वतःचं पण शरीर खराब करून घेतलेलं होतं. त्याच्याकडेला कोण चिटकून पण घेत नव्हतं. आता ही पोरगी तिच्या वडिलाची काळजी घ्यायची, भाकर पाणी जेवण टायमाला सगळं. कधी कधी रानात काम करायची आणि त्या आलेल्या उत्पन्नातून तिच्या बापाला पैसे द्यायची आणि त्याच पैशाची ही दारू प्यायचा. 3-4 वर्ष असंच चाललं. पोरगी आता 18 वर्षाची झाली. तिच्या मावशीने तिच्यासाठी स्थळ आणलं. पोरगीची आई नाही म्हटल्यावर ती म्हटली की चला जाऊ द्या, पोरीचं आपणच बघावं लागेल आणि पोरीचं चांगलं होईल म्हणून एक स्थळ आणलं चांगल्या घरचं. तरी पण तिचा बाप त्या मावशीलाच धमकी देऊ लागला, तुला मारीन, तुला सोडणार नाही, संपवीनच. त्या स्थळ आलेल्या व्यक्तींना पण पळवून लावलं त्या ठिकाणाहून त्याने. आता या सगळ्यांना वाटलं की चला जाऊ द्या, दारोडा आहे त्याने केलं असेल, ज्या वेळेला नशा उतरेल त्यावेळेला समजेल. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4-5 वेळा असंच. आता ही पोरगी पण हैराण झाली होती, या सगळ्याला कंटाळलेली होती. तिच्या मनात एवढंच होतं की या सगळ्या घटनेतून मी कधी सुटायची. ना मला चांगली कापडं भेटतात घालायला, ना राहायला चांगलं घर. बाप दारू पितोय, त्याच्यासाठी कष्ट करून मीच कमवून घालते. माझं आयुष्य कधी सुधारणार? लग्न केल्यानंतर सुधरेल, पण हा तर काय लग्न होऊ देईना. तिच्या मावशीला सांगितलं. मावशीनं आता म्हणली की याच्यावरती काही तर पर्याय काढावा लागेल. खूप दिवस झाले असं चालू होतं. कोणीतरी सांगितलं की कलेक्टर साहेबापाशी तक्रार द्या. या सगळी आता ही पोरगी तिच्या मावशीला घेऊन कलेक्टर साहेबापाशी गेली, कंप्लेंट दाखल केली. कलेक्टर साहेब ज्यावेळेला हिच्या घरी आले त्यावेळेला बघितलं तर बाप दारू पिऊन पडलेला होता. त्याला पोलिसांनी उचललं आणि त्या ठिकाणी मारलं. त्या ठिकाणी मारल्यानंतर त्याची पूर्ण नशा उतरून गेली. पोलिसांनी त्या एका जागेला बसवून विचारलं की तू का होऊ देत नाही, तर त्यानं कारण सांगितलं की मला काम होत नाही, दारूसाठी पैसे लागतात. ही पोरगी रानामध्ये काम करते, पैसे आणून देते, दारू प्यायला मिळते आणि ही जी आहे ही घरामध्ये स्वयंपाक बनवते, मला जेवण वगैरे, माझं कापडं धुणं सगळं होतं आहे. ही जर गेली तर मी काय करणार? आणि मी हिच्यासाठी जी स्थळ बघेल त्यांच्याकडून मी 5-6 लाख रुपये घेईन, याचं असं नियोजन होतं. याच्यामुळेच हा त्याच्यामध्ये अडंगा घालत होता. त्यावेळेला पोलिसांनी त्या पोरीच्या बापाला दम दिला. तिच्या मावशीने आणलेल्या काही स्थळांपैकी पुन्हा चौकशी चालू केली. पोलिसांनी सगळी पुढे होऊन कारवाई केली. त्यातलं एक स्थळ पटलं. आता या पोरीचं त्या पोरासोबत लग्न लावून दिलं. चांगल्या प्रकारे आता त्यांचा संसार चालू आहे. पोरीचा बाप अजून पण दारू पितो आहे. आता काम कधी करतो, कधी नाही, कधी दारू पितो, अशी त्याची अवस्था आहे. बाकी अशा घटना आपल्या खेडेगावात भरपूर ठिकाणी घडतात. तुमच्या आसपास अशी काही घटना घडली का मला कमेंट करून नक्की सांगा.